मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत कव्हरेज केली जाते। लाईव्ह टेलिकास्ट बिग बॉस GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट सर्व टेक्निकल टीम आपले देखील सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत DJ सूरज, आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। बिल्कुल दोस्तों, क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्खा दापोडा खेलेगा, पूरा दापोडा खेल रहा है। और DPL की तरफ से तमाम लोगों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। देखना है कि दापोडे के तमाम स्टार, 40+ स्टार, यंग ब्लड, आज कौन बनेगा विजेता DPL का। मेरे साथ मशहूर कमेंटेटर जयवंत पाटिल और वॉइस ऑफ वाकलन ओमकार शेट्टे भी जुड़ चुके हैं। हमारे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड भी जुड़ चुके हैं। आज देखना है कि कौन इस DPL का दापोडे प्रीमियर लीग का चैंपियन बनेगा। देखिए जयवंत पाटिल, वैसे भी अगर दापोडे को हम देखते हैं तो दापोडा क्रिकेट की वो नगरी है जहाँ से भिवंडी तालुका क्रिकेट में एक से बढ़कर एक क्रिकेटर्स आए। साथ ही साथ दापोडे से स्पॉन्सर का अगर हम नाम ले तो एक से बढ़कर एक है। लेकिन सबसे बड़ी बात है कि दापोडा एक मात्र ऐसा गांव है, मैं तो सारे देश की बात करता हूँ, एक गांव एक मंडल, ये दापोडे की खूबसूरती है, ये दापोडे की शान है। निश्चितच एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडल हे नाव तुम्हाला दापोडे गावामध्ये बघायला मिळेल। तर तिन्ही पंचांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते। अतिशय चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आतापर्यंत 2 दिवसांमध्ये। सुभाष पाटील, पंच निरंजन सावंत आणि पंच उमेश केने, आपले देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। बिल्कुल, तीनों अंपायर्स का भी हम हार्दिक स्वागत करते हैं। स्वागत करते हैं सूरज डीजे का। सूरज भी ऊपर जा रहा है और उनके डीजे की आवाज़ भी ऊपर जाती हुई। GTC बिग बॉस ऑफ टेलीकास्ट, इनका भी हार्दिक स्वागत है। बहुत ही ज़बरदस्त ये वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडे, वाकई में यहाँ पे TDPL हुआ वो भी सर्वश्रेष्ठ रहा। पिछले साल कुंदन पाटिल का जो शो रहा था डे एंड नाइट, उसने तो सारे तालुका में धूम मचा दी थी। अगदी बरोबर, ऑलवेज वन स्टेप अहेड, नेहमीच एक पाऊल पुढे दापोडे गावचं आपण पाहतोय। मग कुठलाही क्रीडा प्रकार असो, सामाजिक, शैक्षणिक, काहीही कार्यक्रम असो, गावामध्ये नेहमीच एक पाऊल पुढे। दोनों टीमों से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स में जुड़ना है और हमारे साथी कमेंटेटर जयवंत पाटिल, आपसे रिक्वेस्ट है कि आपको टॉस करना है। ज्ञानदेव पाटिल पूरी तैयारी के साथ पहुंचते हुए। देखिए सबसे बड़ी बात जयवंत ये है कि ओल्डी गोल्डी प्लस जो रेगुलर क्रिकेटर हैं प्लस वो क्रिकेटर जो आगे जाके दापोडे का नाम ऊंचा करेंगे, ये तीनों को एक जगह, इन तीनों का जो संगम हो रहा है वो बहुत बड़ी बात है। तर दोन्ही संघ करणाऱ्यांनी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे। महादेवी ट्रान्सपोर्ट्स आणि SP प्रतिष्ठान, चिंतमन पाटील, सत्यवान पाटील आणि तानाजी पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। मोहित पाटील, आपण देखील उपस्थित राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये।
आतापर्यंत 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत. महादेवी ट्रान्सपोर्ट्स, SP प्रतिष्ठान आणि ओम साई धाबा. दोन्ही संघांच्या माहिती करता स्पेशल कॉइन आहे या स्पर्धेसाठी. कॉइनची एक बाजू आहे नरवीर शूर मावला प्रतिमा फोटो आहे ते अर्थातच वीर तानाजी मालुसरे एक बाजू आहे कॉइनची आणि दुसरी बाजू अर्थातच वीर तानाजी चषक 2020 DPL दापोडे प्रीमियर लीग. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपलं खूप खूप आभार. महादेवी ट्रान्सपोर्ट्स या संघाचे संघनायक विष्णू पाटील आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामागे काय उद्दिष्ट आहे? सकाळचं वातावरण आहे, थोडा थंड असेल म्हणून क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावा पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोण तुमचे असे गोलंदाज असतील जे कमीत कमी धावांवर या संघाला रोखतील? आमचे चारही गोलंदाज चांगलेच आहेत आणि प्लस पॉईंट म्हणजे दोन्ही जे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत त्यांनाच मॅन ऑफ द मॅच भेटलं आहे म्हणून आम्ही चांगली फाईट करू. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तेजस, आपण नाणेफेक हारलेलात. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60-65 पर्यंत रन मारण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला पाहिजे तसंच भेटलं. पहिला आम्ही रन करून त्यांना हे करणार आहेत. तुमच्या मनासारखेच झालेले आहे. कोण तुमचे असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील संघाला? अभिषेक आहे, सदानंद आहे, शांताराम पाटील, हर्षद आहे. मग प्रेक्षकांना एक रफ अँड टफ एन्काउंटर सामना बघायला मिळेल. हो, नक्कीच नक्की. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. महादेवी ट्रान्सपोर्ट्स या संघाचे संघनायक विष्णू पाटील यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण पाहतो SP प्रतिष्ठान या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेल्या. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद जयवंत पाटिल. आइए, क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा दापोटा खेल रहा है. DPL में आप सभी का हार्दिक स्वागत. आइए दोस्तों, लौट चलते हैं दापोटा प्रीमियर लीग की दुनिया में, जहां पर टॉस को जीता है महादेवी ट्रांसपोर्ट ने और उन्होंने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. SP दापोटे को बल्लेबाजी की दावत दी है. ओमकार शेट्टे मेरे साथ जुड़ चुके हैं, जो पिछले 2 से 3 साल में भिवंडी तालुका क्रिकेट में अपनी आवाज़ का जादू जगा रहे. जयवंत पाटिल वो कमेंटेटर हैं जो पिछले 10 साल से लगातार, अगर मैं ये कहूँ तो गलत ना होगा, कि ग्रामीण क्षेत्र में उनका सिक्का चलता है. वो हर फॉर्मेट में कमेंट्री करते हैं. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, 40+, मास्टर 40, सभी में जयवंत पाटिल, उनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूं. तीनों अंपायर्स. सो रिमाइंड यू, महादेवी
Transport won the toss, selected field first. आज डीपीएल का सुपर संडे है। कौन बनेगा दापोडे का शहींशाह? कौन सी टीम बनेगी दापोडे की सरताज टीम? 5 टीमें आज शायद बची हुई है। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा दापोडा खेल रहा है। डीपीएल में आप सभी का हार्दिक स्वागत है। सुबह का सत्र है और पहला मुकाबला आप देखने जा रहे हैं। जयवंत ये बताइए कि अभी तक डीपीएल में सर्वाधिक टोटल किस टीम ने बनाया और सर्वाधिक रन किसने बनाए? क्या हर्षद चौधरी के अर्धशतक एसपी ने बनाया, लेकिन हर्षद चौधरी ने अर्धशतक शायद डीपीएल में लगाया और 48 रनों की बहुत बढ़िया बारी प्रीतेश ने खेली थी। सो वेलकम पोलीस पाटील दापोडे, सन्माननीय श्री विजयजी नथू पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे दापोडे प्रीमियर लीग 2020 मध्ये। या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुंदन तुलसीराम पाटील साहेबांच्या वतीनं व वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। जीटीसी टेलीकास्ट दुनिया का बिग बॉस, उस पे आप टेलीकास्ट देख रहे हैं। दापोडा प्रीमियर लीग क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा दापोडा खेल रहा है, कौन चैंपियन रहेगा। लेकिन जहाँ तक बात है भिवंडी तालुका के कमेंटेटर्स की, हमारे सम्मानीय अध्यक्ष वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर ने तमाम कमेंट्री पैनल दापोडा वासी और तमाम को हार्दिक शुभेच्छा दी है दीपावली की। और उन्होंने वाकई में हमेशा कमेंटेटर्स को इंस्ट्रक्शन दिए कि आपको हमेशा न्यूट्रल रहना और हमेशा ज़बरदस्त कमेंट्री भी करना है। मैं उनका भी हार्दिक स्वागत करता हूं। आज टॉस को जीता इस वक्त महादेवी ट्रांसपोर्ट ने और एसपी दापोडे को बल्लेबाजी की दावत दी। ओमकार शेट्टे कमेंटेटर मेरे साथ जुड़ चुके हैं। कमेंटेटर जयवंत पाटिल की एक अलग छाप है और पिछले 10 साल से जयवंत ने अपनी आवाज़ का लोहा मनवाया है। आप सभी का हार्दिक स्वागत है।
डीपीएल में सुबह के सत्र का पहला मुकाबला शुरू होने जा रहा है। और स्वागत मैं कमेंट्री पैनल की तरफ से वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर का करता हूं, जिन्होंने बहुत अच्छा हमेशा लीड किया है तालुका क्रिकेट को। हमारे अंपायर्स तैयार, अल्पेश गायकवाड तैयार, ओमकार शेट्टे तैयार हैं, चेवंत पाटिल तैयार, जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। ओमकार, दापोडे प्रीमियर लीग मध्ये कसा वाटतो? दापोडे प्रीमियर लीगमध्ये नाही, दापोडेवरती आल्यावरच बरं वाटतं. इथलं ॲटमॉस्फिअर आणि इथलं क्लायमेट या सगळ्या गोष्टी मला सगळ्यात जास्त आवडतात. म्हणून मी भिवंडीमध्ये आल्यावर नेहमी म्हणतो की भिवंडी क्रिकेटचं माहेरघर म्हणजे दापोडे क्रीडा नगरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, इथे फक्त आपण कॉमेंट्री किंवा फक्त क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी येत नाही, इट्स अवर फॅमिली. अनेक असे मित्र मी म्हणेल या दापोडे गावाच्या माध्यमातून मिळाले की फैमिलीपेक्षा कमी नहीं, ज्याला अपन भाभी सर म्हणतो, ब्रदर फ्रॉम अनदर मदर. देखिए ओमकार, पिछले कुछ सालों से मैंने एनालाइज किया है कि आपने सिर्फ अपनी कमेंट्री से लोगों के दिल नहीं जीते, बल्कि अपने बीएफ से भी कई अच्छे दोस्त बनाए। और सभी इलाकों में अब ओमकार शेट्टे लगभग ऐसा हो गया है कि भिवंडी कर बन के रह गए। सो बैक टू क्रिकेट नाउ। दोनों अंपायर्स बीच मैदान पे जाते हुए अंपायर निरंजन सावंत और अंपायर केने उमेश केने। देखिए दोस्तों, निरंजन सावंत बहुत ही मशहूर अंपायर है, लेकिन आप बेफिक्र रहिए, ये राखी सावंत के रिश्तेदार नहीं है। सो बैक टू क्रिकेट नाउ। फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं दापोडा प्रीमियर लीग 2020। क्रिकेट का जादू सर चल के बोल रहा है, अक्खा दापोडा खेल रहा है। आप सभी का हार्दिक स्वागत है। इस स्पर्धा के फ्रंट लाइन मैन प्रिंस ऑफ दापोडे और जिला परिषद बांधकाम सभापति कुंदन पाटिल जी और दापोडा ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। बहुत सुंदर मौसम है आज, कहीं ना कहीं हवा नहीं चल रही है, लेकिन हवा चलती हुई टेनिस क्रिकेट में इस वक्त दापोडा प्रीमियर लीग की देखना है कि किसे ओपन करने के लिए भेजा जाता है। जयवंत पाटिल ने पिछले 3 दिन से दापोडा प्रीमियर लीग में बहुत अच्छा रंग भरा। कल अकेली ही उन्होंने कमेंट्री की नैया पार लगा दी। तर व्हॉइस ऑफ दहिसर सौरभ पाटील यांचं आगमन झालंय, एक उत्कृष्ट अपकमिंग सुपरस्टार कॉमेंटेटर. वेलकम कमेंटेटर सौरभ पाटिल, जिन्होंने वीर तानाजी कप में अपनी आवाज का जादू जगाया था। वेलकम। दोनों अपनर्स बीच मैदान पे आते हुए मैच की शुरुआत। सुपर संडे, सुपर स्वागत आपका और सुपर डीपीएल। टॉस को जीता है महादेवी ट्रांसपोर्ट ने और एसपी दापोडे, एसपी प्रतिष्ठान दापोडे को बल्लेबाजी की दावत दी है।
दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए, बहुत ही सुहाना मौसम, खिली हुई धूप है। और चेमन ये बताइए कि पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले, पहला मैंडेटरी पावर प्ले है। अगर हम महादेवी ट्रांसपोर्ट की बात करें तो उनके पास प्रीतेश पाटिल के रूप में एक धमाकेदार बल्लेबाज मौजूद हैं, जबकि दोनों ओपनर्स अभिषेक और शांताराम। मेरे ख्याल से फॉर्मेट ये है कि 40+ के ओपनर्स आते हैं। ये बहुत अच्छा फॉर्मेट बनाया गया है, सभी को चांस मिल रहा है अपना टैलेंट दिखाने का। दो खिलाड़ी सर्कल के बाहर हैं, प्रीतेश को डीप मिड विकेट पर भेजा गया है। लॉन्ग ऑन पे एक खिलाड़ी हैं, कैप्टन स्वयं मिड ऑफ पे हैं, अनिल मिड ऑफ पे हैं टीम के कैप्टन, और गेंदबाजी भी अनिल कर रहे हैं। सामना करेंगे बैट्समैन अभिषेक। सुपर संडे की पहली गेंद, और इस मरतबा चिप कर दिया हवा में, फील्डर पहुंच नहीं पाए वहां पर। जब तक लॉन्ग ऑन से गेंद को उठाते, 2 रन के साथ खाता खुलता हुआ यहां पर अभिषेक का। 2 रन बिना किसी विकेट के एसपी प्रतिष्ठान दापोडे। अनिल राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद फ्लिक किया बहुत ही खूबसूरती के साथ, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन। सर एक बात कहना चाहूंगा, रेगुलर बैट्समैन होते तो स्वीप कर दे, लेकिन यहाँ फ्लिक इतना अच्छा किया कि बहुत लाजवाब था। फ्लिक करते हुए स्क्वायर लेग अंपायर की बगल से चौका आता हुआ, स्कोर 6 पे पहुंचा है। बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं। फिर से फुल टॉस गेंद ड्राइव करते हुए डीप मिड विकेट पर प्रीतेश मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं, लेकिन शुरुआत बहुत ही बढ़िया हम देख रहे हैं एसपी प्रतिष्ठान की। कुल स्कोर 7 रन बिना किसी विकेट के। आप देख रहे हैं दापोडा प्रीमियर लीग, आप सभी का हार्दिक स्वागत है। सुपर संडे और डीपीएल का चैंपियन आज कौन रहेगा, देर शाम आपको भी पता लग जाएगा। लेकिन क्रिकेट का जादू सर चढ़ के बोल रहा है, अक्खा दापोडा खेल रहा है। अनिल राइट आर्म राउंड विकेट जाते हुए, ओ हवा में चकमा खा गए, वहां पर बाल बाल बच गए। हालांकि लालच में जरूर आ गए थे बैट्समैन, और लालच दी भी थी वहां पर गेंदबाज ने। कहते हैं कि लालच सिर्फ बुरी बला नहीं बल्कि खूबसूरत बला है, एक बार गले लग जाए तो गला ही दबा देती। अनिल मुड़ते हुए, शॉर्ट गेंद पुल किया गेंद को, और कोई गलती नहीं। प्रीतेश डीप मिड विकेट पर पहला झटका लगा, 0 का चश्मा पहन के आउट हो गए शांताराम। टेलीकास्ट जीटीसी, टेलीकास्ट दुनिया का बिग बॉस। ये देखिए दूसरे एंगल से दिखाया जा रहा है किस तरह छोटी गेंद थी, पूरी तरह से अपने आप को बैकफुट पे नहीं ली जा पाए थे, और एलिवेशन भी नहीं था, घूम नहीं पाए थे वहां पर। नतीजा निकला कि प्रीतेश को पता था वाइडिश मिड विकेट पे पहला झटका लगता हुआ एसपी को। स्कोर है 7 रन एक खिलाड़ी खोने के बाद। बहुत सुंदर वातावरण क्रिकेट का। दापोडी क्रिकेट ग्राउंड को हम देखते हैं तो सामने पहाड़ है, चट्टानें हैं, लेकिन चट्टानों के ऊपर दरख्तों के झुंड है। बहुत जबरदस्त वीर तानाजी दापोडे क्रीड़ा नगरी का ये मंजर है। अनिल राइट आर्म राउंड विकेट, बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से चली गई, पैरों में हलचल नहीं थी, लेंथ गेंद थी और पिछले पांव पे जाके खेलने की कोशिश की थी। ये देखिए किस तरह से पूरी तरह से गेंद ने छटाया था। जीटीसी भी दिन दुगनी और रात चौगनी तरक्की कर रहा है। दिन में इनका टेलीकास्ट सोना और रात में सोने पे सुहागा। 1 ओवर की समाप्ति, सुपर संडे का पहला ओवर आज
सुपर डे भी है डीपीएल का, और कुल मिलाकर रन बने हैं 7। क्या कहेंगे ओमकार, दिस इज द गुड स्टार्ट फ्रॉम एसपी? ना थोडीशी मी म्हणेल नाजूक सुरुवात झाली, कारण मॅन्डेटी पॉवर प्ले 10 ते 11 पेक्षा धावा जास्त आल्या असतात आपण म्हणलो असतो की चांगलं स्टार्ट आहे. कारण क्रिकेट समीक्षक म्हणतात भावेश सर की जर पॉवर प्लेमध्ये तुम्ही 8 पेक्षा कमी धावा खर्च करता तर तुम्ही एक चांगले बॉलर आहात. यस, एब्सोल्युटली ट्रू। ओमकार का कहना है कि गेंदबाज ने अपना काम पूरा कर दिया है। पावर प्ले में 7 रन दिए। नए गेंदबाज बुलाए गए हैं, विष्णु बाएं हाथ के गेंदबाज हैं। 2 बैट्समैन इस वक्त सदानंद और अभिषेक। अभिषेक 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं। सदानंद ने अभी तक खाता नहीं खोला है। सदानंद सामना कर रहे हैं विष्णु का। फील्ड की जमावट, 2 खिलाड़ी विकेटों के पीछे है, लगभग शॉर्ट थर्ड मैन है, लगभग फ्लाई स्लीप के रूप में नजर आ रहा है। एक विकेटों के पीछे शॉर्ट फाइन लेग काफी फाइन खड़ा है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है, लेफ्ट आर्म राउंड विकेट। और बढ़िया गेंद, जगह से खड़े खड़े बल्ला हरा दिया था वहां पर, गेंद ने टिप्पा खाया, काफी टर्न होती हुई। फिर की गोलंदाजी, चेंडूवल तो बहुत अच्छी गेंद थी, कट करना चाहते थे। इस तरह की गेंदबाजी पे आपको बहुत सोच समझ के बल्लेबाजी करना होती है। छोटा ही गेंद थी, बैकफुट पे गए, पंच किया धीरे से, गेंद डीप कवर में गई है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। खाता खुला वहां पर सदानंद का, और कुल स्कोर एसपी प्रतिष्ठान दापोडे का 8 रन 1 विकेट गंवाने के बाद। दापोडे के तमाम स्टार आज नजर आएंगे, तमाम युवा स्टार, तमाम ओल्ड स्टार और तमाम रेगुलर स्टार। लेफ्ट आर्म राउंड विकेट जाते हुए, फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला वहां पर, हालांकि शॉट में टाइम नहीं था, डीप मिड ऑन पे गेंद को उठाया, 1 रन। मौका था वहां पर बड़ा स्ट्रोक लगाने का, लेकिन कभी कभी ऐसा होता है, वैसे भी दिवाली चल रही है और दिवाली के दिन आप मिठाई ना खाए तो फिर खिलाने वाले का कसूर नहीं रहता है। अनिल फ्लाइट किया, इस मर्तबा टर्न कर दिया ऑन साइड में कारपेट के जरिए। प्रीतेश के पास एक से ज्यादा कुछ भी नहीं। देखिए, प्रीतेश वो खिलाड़ी हैं जो बहुत कम पीरियड में बहुत ऊंची मकाम पे हैं। जैसे ही शॉट खेला वो आगे आगे, रन सिंगल में आ रहे हैं। बहुत खूबसूरत गेंदबाजी। विष्णु फ्लाइट दिया, फिर से अच्छा शॉट नहीं है, आड़े बल्ले से लगातार गेंदें प्रीतेश के पास लॉन्ग ऑन पे जा रही है, लगभग डीप मिड ऑन पे आके गेंदों को उठा रहे हैं। कमाल की बॉलिंग कर रहे हैं विष्णु, बैट्समैन को आमंत्रित कर रहे हैं, फ्लाइट गेंदें कर रहे हैं। 4 सिंगल अब तक दे चुके हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट। ओ फिर से अच्छी गेंद, बल्ले के फेस को खोला, गेंद डिपिश गली की बगल से जाती हुई लगभग स्क्वायर थर्ड मैन बाउंड्री पर गेंद को उठाया, 2 रन। हालांकि शॉट में उतना दम नहीं था, 2 रन जरूर आए। 2 ओवर की समाप्ति, रन बने 13, विकेट गिराए। क्या कहेंगे ओमकार? Not enough total on the board because end of the second or only 13 on the board, loss of 1 wicket. हे चित्र तुम्हाला प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळेल, कारण 40 प्लेसच्या बॅट्समन ॲज अ ओपनर येतात, बट 5 ओव्हरची मॅच तुमचे गेम चेंजर बॅट्समन ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये उतरतील त्यावेळी त्यांना देखील संधी आहे की इथनं टोटल 50 ते 55 पर्यंत नेण्याची, कारण या मैदानाचा ग्राफ जर आपण पाहिला धावेंचा नेहमीच वाढता राहिला आहे। विष्णु की गेंदबाजी के बारे में क्या कहना है? पिछला ओवर उन्होंने बहुत अच्छा स्पिन गेंदबाजी की थी। टी ए पाटील आणि सुख संपदा 11 दोन टीमच्या कॅप्टननं टॉससाठी रिपोर्ट करा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। हॅपी दिवाळी निखिल, दापोडे बीचे एक यशस्वी कॅप्टन। बिल्कुल, आप देख रहे हैं दापोटा प्रीमियर लीग डीपीएल, एसपी प्रतिष्ठान और मुकाबला जो हो रहा है महादेवी ट्रांसपोर्ट के बीच में। गेंदबाजी में प्रीतेश पाटिल को बुलाया है, यंग टैलेंटेड एंड जिन्हें हार्दिक पांड्या ऑफ दापोडे कहा जाता है, बहुत ही मशहूर हैं। पहली गेंद के साथ
पटकी हुई गेंद, स्विंग भी था, गुड लेन पे पड़ने के बाद गेंद विकेट कीपर के पास जाती हुई। बहुत खूबसूरत गेंद प्रीतेश की। प्रीतेश ने TDPL ठाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग में हैट्रिक किया था, 4 गेंदों पे 4 विकेट लिए थे। दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहे हैं भिवंडी तालुका क्रिकेट में प्रीतेश। राइट आर्म ओवर द स्टंप्स, फिर से गेंद को पटका गुड लेन पे, लगातार कंधे के जोर से गेंदबाजी कर रहे। कमाल की बॉलिंग है और बैट्समैन के समझ में ही नहीं आ रहा है खेले या ना खेले। इससे पहले कि वो फैसला करे, गेंद विकेट कीपर के हाथों में चली जा रही है। ये देखिए फिर से देखा जा रहा है, काफी मोमेंट भी रहा है। गेंदे टिप्पा खाने के बाद काटा भी बदल रही है, बाउंस भी बहुत अच्छा है, कंधे का अच्छा उपयोग करे प्रीतेश। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया, लेकिन देखना है वहां पर अब आउट हो गए पहले बैट्समैन। पहला झटका लगता हुआ यहाँ पर, दूसरा झटका लगता हुआ, स्कोर है 13। लेकिन क्या बॉलिंग कर रहे हैं प्रीतेश। देखिए क्या, एक बहुत मशहूर कहावत है ओमकार के बालाचे पाय पालण्यामध्ये दिसतात। उस तरह अगर हम प्रीतेश को देखें तो बहुत कम एज में इस खिलाड़ी ने दापोडे का नाम, भिवंडी क्रिकेट का नाम बहुत ऊंचा किया है। बहुत ही टैलेंटेड खिलाड़ी हैं और बहुत कम बात करते हैं, लेकिन आप कम बातें नहीं हो सकती क्योंकि हर्षद चौधरी आए हैं। बातें भले से कम हो, रन कम नहीं हो सकते हैं। कमाल के खिलाड़ी हैं, अर्धशतक लगाया है और TDPL में भी इस बैट्समैन ने जबरदस्त बल्लेबाजी की थी। प्रीतेश राइट आर्म ओवर द स्टंप्स, बढ़िया गेंद, आउट स्विंगर, अपील कॉट बिहाइंड की और आउट। तीसरा झटका लगता हुआ, क्या खूबसूरत गेंद थी जिस पर बैट्समैन को आउट किया। टिप्पा खाने के बाद मोमेंट भी था उसमें हल्का सा, और आगे गेंद को रखा था, बैट्समैन को ड्राइव लगाने के लिए मजबूर किया था। गेंद ने बल्ले का सीरा लिया और विकेट कीपर के हाथों में कैद होती हुई। कमाल की बॉलिंग कर रहे हैं, लेकिन अब ये भी तो सोचना चाहिए कि हर्षद चौधरी वहाँ है और ये वो बैट्समैन है जो एक ओवर में मैच का नक्शा पलट देते हैं। वन ऑफ द क्लास बैट्समैन ऑफ तालुका क्रिकेट। तेजस आए हैं बल्लेबाजी के लिए। अब दोनों बहुत अच्छे बैट्समैन पिच पे मौजूद हैं। स्कोर इस वक्त 13 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रीतेश ने इस ओवर में अभी तक कोई रन नहीं दिया है। राइट आर्म ओवर द स्टंप तेजस के लिए, हुक करने की कोशिश, टॉप एज गेंद, नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर, 4 रन। शॉट अच्छा नहीं, रिजल्ट अच्छा। दोनों रेगुलर बैट्समैन हैं तो अब रन भी बनेंगे। हालांकि शॉट अच्छा नहीं था, फिर से पटका था, लेकिन रिजल्ट अच्छा। चौके की मदद से SP का स्कोर 17 पे पहुंचा है। तीसरा ओवर चल रहा है। प्रीतेश से अनिल ने कुछ, विष्णु ने बात करके कुछ समझा दिया है उन्हें। राइट आर्म ओवर द स्टंप्स और लेग कटर, खेले ना खेले फैसला ही नहीं कर पाए। गेंद विकेट कीपर के पास, डॉट गेंद। 3 ओवर की समाप्ति, रन बने हैं 17, विकेटें गिरी है 3। क्या कहेंगे ओमकार। 3 ओव्हरमध्ये परिस्थिती थोडीशी कठीण आहे, बट आपण ज्यावेळी म्हणतो का कठीण आहे त्यावेळी एकच लक्षात ठेवा, वी बॅक टू फाईट. डेफिनेटली नोट दिस लाईन,
वी बॅक टू फाईट. आणि हर्षदला आता ते करावं लागेल, बट जास्त दबाव नाही आहे दोन्ही टीम्सवरती. जी माहिती सकाळी मिळाली आल्यानंतर प्रितेशसोबत जेव्हा आम्ही चर्चा करत होतो की दोन्ही टीम 2-2 मॅच जिंकून जवळजवळ क्वालिफाय झालेत, त्यामुळे हा सामना जर तुम्ही जिंकता तर तुमचं जे अजिंक्यपद आहे, विजयाची जी घोडदौड आहे ती सुरू राहील. बट इथे महत्त्वाचं काय भाबे सर, प्रतिष्ठा कुणाची पणाला लागली आहे, तर मी म्हणेल बॅटलला हर्षद चौधरी आणि प्रितेश पाटील मध्ये. त्यामुळे या दोघांना आपल्या सन्मानासाठी लढावं लागेल. बिल्कुल, क्योंकि आने वाले मैच के लिए उनको प्रिपेयर होना पड़ेगा. लेकिन स्लॉग ओवर की कहानी आइए सुनते हैं वॉइस ऑफ अकलन ओमकार शेट्टे की जुबानी. थँक्यू सो मच गुरुवर्य सिद्दीकजी भाबे सर. भिवंडी क्रिकेटचा 27 वर्षाचा हा अविरत चालणारा त्यांच्या वाणीतला प्रवास तुम्ही मागचे 3 षटक ऐकलात. जाऊया मॅच मध्ये. सामना इथे सुरू आहे, तो म्हणजेच टीम SP प्रतिष्ठान विरुद्ध महादेवी ट्रान्सपोर्ट्स. या दोन टीम्स मध्ये हे बॅटल सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती इथे बॉलर सज्ज आहे. लखलख तलपत होती शिवरायाची चमकती तलवार, आणि ज्या तलवारीतनं स्वराज्य स्थापन झालं, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचरणी त्रिवार मानाचा मुजरा आणि त्या छत्रपतींचा एक विश्वसनीय मावळा, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या राजाच्या आदेशासाठी लढणारा तानाजी शूरवीर मालुसरे, त्याला देखील आठवून समालोचनाला सुरुवात करतो. वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडे, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चांगला बॉल प्रितेश अगदी क्लोज यष्टीरक्षण करत असताना. बॉलिंग देखील तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले यष्टीरक्षकांनी बॅट्समन त्यांच्या जर्सीज तुम्हाला सांगतात की ते खेळाडू या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेत. बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर थी और चॉप करना चाहते थे हर्षद. कुमार इथे बॉलिंग करतोय. एक चांगला प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग यंगस्टर खेळाडूंसाठी. गोलंदाज तयार. स्विच हिटचा प्रयत्न आणि सक्सेस देखील झाला. इनफिल्डच्या वरनं बॉल जाईल सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पाठवला बॅट्समन हर्षद चौधरीनं. ये कहाँ मानने वाले. टीट फॉर टैट. पहली गेंद अच्छी की थी, दूसरी गेंद पे स्विच हिट किया, थर्डमैन ऊपर खड़ा था और गेंद डीप थर्डमैन पर 4 रन. हर्षद चौधरी आपल्या बॅटचा क्लास इथे दाखवत असताना रन्स येणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. सलामीला तुमचे 40+ बॅट्समन येतात, त्यामुळे प्रत्येक टीमला इथे रणनीती आखावीच लागेल. बॉल तयार ओव्हर द विकेट. कुमार आणि स्ट्रायकर इनला हर्षद, त्यामुळे दबाव इथे वाढत चाललाय. सावंत सरांचा इशारा व्हाईट बॉल. व्यासपीठावरती हळूहळू सगळेच दापोड्यातील क्रिकेटचे चाहते, आमचे अनेक मान्यवर, आमचे अनेक दानशूर दाते सातत्यानं येत असताना, आणि दापोडे क्रिकेटचा एक डायनामिक बॅट्समन मिस्टर मॉडल गणू पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. हॅपी दिवाळी गणूभाई. नेक्स्ट माझी इन ऍक्शन मध्ये असतील इथे फटका मिस टायमिंग घ्या लॉंग ऑनचा फील्ड. वॉट अ कॅच, वॉट अ फिनिश अँड वॉट अ सेलिब्रेशन. फलंदाज बाद, बिग विकेट. हर्षद चौधरीला बाद केलं. बॅट्समन कुमारनं आमंत्रण दिलं की आता हर्षद तू मार, बट कुमारचा जो ट्रॅप होता त्यामध्ये फसले आणि मिळतीय विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ये देखिए किस तरह से शॉट को अंजाम दिया था और आउट हो गए. बढ़िया कैच, बड़ी विकेट, बट बिग फिश इन नेट. यस, मोठा मासा जाळामध्ये फसला. दिवाळी सातत्यानं प्रत्येक ठिकाणी अगदी धूमधडाक्यात सुरू आहे. एकच म्हणेल, होप द फेस्टिवल ऑफ लाईट एलिमेंट्स ऑफ लाईफ ऑफ गुड हेल्थ अँड वेल्थ. विशिंग यू लॉट्स ऑफ जॉय अँड हॅपीनेस फॉर दिस दिवाळी. विश यू हॅपी दिवाळी एव्हरीवन. बट एक नक्कीच म्हणेल भावे सर की आज दिवाळी असताना देखील आपण क्रिकेटच्या या समालोचन कक्षामध्ये का येतो याचं कारण आपला श्वास आणि आपला ध्यास म्हणजे क्रिकेट. मी तर म्हणेल माझं आयुष्य आणि मला आवडणारा सगळ्यात मोठा छंद म्हणजे क्रिकेट. कारण या क्रिकेटनं
आणि या मायक्रोफोननं भावे सर आपल्याला ओळख दिली. त्यामुळे नक्कीच या मैदानावरती येणं कधीच आपण विसरत नाही. आणि इथे स्विचिटचा षटकार आला बॅट्समन सतीशच्या बॅटमॅन. काय म्हणाल सिद्दीकजी भावे सर, दिवाळी असताना तेजस. देखील प्रत्येक समालोचन तेजसनं मारला षटकार, सॉरी. यस, तेजस का ये देखिए तीखा शॉट, स्विच हिट मेरे ख्याल से खेला था तेजस ने और कमाल का शॉट. बिल्कुल देखिए त्योहार के दिन कमेंट्री करने का मजा दुगना हो जाता है. और मनोज पाटिल हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है. क्या कमाल का शॉट खेला था, अपेक्षा भी नहीं की होंगी कुमार ने कि तेजस इस तरह का शॉट खेलेंगे. स्विच हिट किया था, जस्ट क्रॉस द बाउंड्री. Terrific shot. फिर से स्विच हिट की कोशिश, अपील और आउट. सतीश आलाय मैदानाच्या आतमध्ये 9 सेकंडला. त्याच्यासाठी प्राइज आहे मयूर पाटील यांच्याकडून. सलग 3 षटकार मारले तर 500 आणि एका षटकाराला 200 रुपयाचा प्राइज. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जयवंत पाटील सरांजवळ. थँक्यू ओमकार शेट्टे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. 40+ वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर व्यासपीठावर उपस्थित आहेत. रवींद्रजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. राजेश पाटील आपल्या शुभ हस्ती त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा. राजेश पाटील. स्वागत आणि सन्मान होतो व्यासपीठावर. 40+ वीर तानाजी दापोडे या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत रवींद्रजी पाटील. उद्योजक उद्योगपती दापोडे मोहितजी पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मनोज पाटील, मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उद्योजक उद्योगपती मोहितजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शेवटचं षटक इथे टाकतोय बॉल ऑफ प्रितेश. यस पाटीलचं. त्यानंतर तानाजी पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. बंटी चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. 40+ वीर तानाजी दापोडे संघाचे एक धडाकेबाज ऑलराऊंडर आहेत तानाजी पाटील. नाही, दापोड्यामध्ये स्पर्धा कोणतीही असो, पाहुणचार आहे ना तुम्हाला हे गाव शिकवतं. आदर सन्मान काय असतो तुम्हाला दापोडे गाव शिकवतं. स्पर्धा छोटी असो किंवा मोठी, प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो. त्यामुळे या व्यासपीठावरती आहे ना पाहुण्यांची गर्दी कधीच कमी होत नाही. कारण हे दापोडे गाव आहे ना हे क्रिकेटचं दर्दी आहे. म्हणून DPL देखील अगदी थाटात आणि त्याच स्टँडर्डनं आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश पाटील जणू काय मी म्हणाल दापोडेकरच आहेत. कुठलीही स्पर्धा असो डेफिनेटली तिथे त्यांची उपस्थिती असते आणि ती देखील अगदी हक्कानं. हा बॉल देखील डॉट जाईल, अपील करत होते. इथे प्राइज या बॅट्समनसाठी विकी पाटील यांच्याकडनं 3 षटकार मारले तर 500, एका षटकाराला 200. बट आता पाहायचं प्रितेश समोर मोठे फटके येतील का. तुम्हाला संधी आहे इथे प्रितेश समोर मोठे फटके मारून ती व्हिडिओ क्रॉप करून लगेच तुमच्या इंस्टाग्राम आयडी वरती तुम्ही टाकू शकता. तुम्हाला फेमस व्हायला वेळ लागणार नाही. कारण याच मैदानावरती प्रितेशनं बिग हिट केला होता गुड्डू चव्हाणला. भरपूर ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि तो षटकार देखील जवळजवळ मी मला ग्राउंड पासून 20 ते 25 मीटर लांब पडला होता. एवढा मोठा शॉट होता प्रितेश पाटीलचा TDPL मध्ये गुड्डू चव्हाणच्या विरुद्ध. आणि कालच ती व्हिडिओ इंस्टाग्रामला ट्रेंडिंग मध्ये देखील होती. तसा देखील आवाजून उल्लेख व्हायला हवा. कारण फ्युचर दापोडे क्रिकेटचा ज्याचा भरपूर मोठा फॅन फॉलोविंग आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. इथे बॉल हवेमध्ये फिल्डर प्रयत्न करतायत बट आता त्याला बीट करून ट्रॅव्हल होईल. बाउंड्रीच्या बाहेर रन्स मिळतील 4.
बॉल होता या बॉलिंग मार्कवर. इथे बॉल आता लाईन चेक करावी लागेल. कीपर झालेत बीट. अंपायर सावंत सरांचा इशारा. व्हाईट बॉल. तब्बल 8 महिने वाट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या कठीण काळानंतर TDPL नंतर एक चांगली स्पर्धा कव्हर करतात आमचे ऑफिशियल्स. सावंत सर, हॅपी दिवाळी. अशा अनेक स्पर्धा तुमच्या नजरेमध्ये सातत्याने कैद होत राहाव्या याच उमेश केने तुम्हाला देखील शुभेच्छा दीपावलीच्या. हॅपी दिवाळी सुभाष पाटील, वन ऑफ द ग्रेट लेजंड प्लेयर फॉर संदप आणि आमचे अतिशय जवळचे मित्र. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. ऑफिशियल्स म्हणून कामगिरी या स्पर्धेमध्ये ते पार करतात. कारण म्हटलं जाताना एखादा चांगला हाडाचा क्रिकेटर असेल त्याला क्रिकेटपासून लांब करणं तितकंसं कठीण असतं आणि या तिन्ही पंचांनी चांगलं क्रिकेट खेळलं. सावंत सरांबद्दल बोलायचं झालं तर कल्याणचं क्रिकेट यांच्या नावानं ओळखलं जायचं. उमेश केने आजही टिटवाळा निंबवलीची एक्सप्रेस या नावानं जाणली जाते. ओव्हर टू. थँक्यू ओमकार शेट्टी. तर आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊया. मी मनोज पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते उपस्थित ग्रामपंचायत लिपिक दापोडे दुर्वंजी पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सुरेंद्र भोईर मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चिंतामण पाटील आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दापोडे गावचे पोलीस पाटील विजयजी नथू पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. TA पाटील अँड कंपनी आणि सुख संपदा दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर ज्याने आम्हाला कलरफुल टी शर्ट्स या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहेत ते जिशांत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश पाटील. मी बंटी चौधरी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर एकनाथ पाटील यांना विनंती करतो आपण या मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत. तर नाणेफेक होणार आहे दुसऱ्या सामन्याची. TA पाटील अँड कंपनी संघाचा संघनायक देवानंद पाटील, सुख संपदा या संघाचा संघनायक नांदेव पाटील, मी जिशांत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश आनंद पाटील तसेच रवींद्रजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. दादा तुम्ही अशा मधोमध या. दादा बस. मध्ये टॉस स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी एक बाजू आहे नरवीर शूर मावला अर्थातच वीर तानाजी मालुसरे यांचा फोटो प्रतिमा आणि कॉइनची दुसरी बाजू आहे ती म्हणजे DPL दापोडे प्रीमियर लीग 2020 अशा दोन कॉइनच्या बाजू आहेत. नामनिर्देशन कोणीतरी एकाने करायचं आहे. मी मान्यवांना विनंती करतोय आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. आपलं खूप खूप आभार. तर सुख संपदा या संघाचे संघनायक ज्ञानदेव पाटील आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50+ आतमध्ये. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. व्हेरी इम्पॉर्टन्स मॅच. मग संघामध्ये काही चेंजेस परिवर्तन बघायला मिळेल? नाही, कारण हा सामना अति महत्त्वाचा आहे. करो या मरोची वेळ आहे, त्याच्यामुळे आम्ही चेंजेस काय करणार नाही. आमचा आहे तो संघ आम्ही खेळवणार आहे.
मग एक काटेकी टक्कर प्रेक्षकांना सामना बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट, तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. देवानंद पाटील, आपण नाणेफेक हरलेला आहात. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायचं आहे, सकाळचं सत्र आहे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60चा आमचा टार्गेट असेल. असे कोणते फलंदाज आहेत 60 या 60 प्लस धावा पूर्ण करण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड तुमचे फलंदाज असतील, खूप अपेक्षा असतील संघाला? सचिन हा चांगला काल त्याचा खेळ दाखवलेला आहे. तसेच गणेश वगैरे, चरण आहे, चांगली अशी टीम आहे. बघूया, यंग प्लेयर आहेत हे चांगले. एक दोन बॅट्समन जरी त्यांचे फॉर्म दाखवला तरी टीम विन करू शकतात. असे चांगले बॅट्समन आहेत. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक फायटिंग मॅच बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट, तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. ज्ञानदेव पाटील त्यांचा जो संघ आहे सुखसंपदा, या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि टी ए पाटील अँड कंपनी या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, सिद्दीक बाबे सर अँड ओमकार शेट्टे. थँक्यू. जयवंत पाटील सर, मनोज रदा यांचं आगमन होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि विश यू व्हेरी हॅपी दिवाळी. सुखसंपदा या संघाचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो, आपण स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. आणि प्रत्येक षटकाराला बॅट्समन विष्णू यांना विकी पाटील यांच्याकडनं 200चं कॅश प्राईज आहे. सलग 3 मारले तर 500. सिद्दीकजी भाबे सर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते सोबत असले की कॉमेंट्री करण्याचा एक वेगळाच आनंद येतो, कारण भरपूर काही शिकायला मिळतं. वन ऑफ द ग्रेट लेजंड कॉमेंटेटर फ्रॉम टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड. महादेवी ट्रान्सपोर्ट्स यानंतर आपल्याला खेळताना दिसेल आणि त्यांना फाईट करेल सुख संपदा 11. अतिशय सुंदर नाव आहे, सुख आणि संपदा. नक्कीच ज्या माणसाच्या सोबत असतील तर आयुष्य तुमचं अगदी आनंदात जातं. सगळीच मोठी स्टारकास्ट आपल्याला खेळताना दिसेल. सौरभ पाटील आमचे अतिशय जवळचे मित्र, या सौरभ कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन व्हा आमच्यासोबत. नेक्स्ट मॅच त्यांचा आवाज जयवंत पाटील यांच्यासोबत आपण ऐकू शकू. अल्पेश गायकवाड आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे तेजस भोईर, मलंगड एक्सप्रेस, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम टीम जेमसोबा मानेरे, सध्या ऑपरेटरच्या भूमिकेत. भूपेश कराळे, क्रिकेटचा एक मी म्हणेल भन्नाट वेडा चाहता, क्रिकेटवरती प्रेम होतं म्हणून जो GTC सोबत आमच्यासोबत जॉईन झाला. आपण भूपेशला देखील दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ आणि जाऊया पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रिकेटर्सांना घेऊन सोबत मैदानाच्या आतमध्ये. दापोडे प्रीमियर लीग, दापोडे गावातील नक्कीच एक यंगस्टर खेळाडूंना, 40+ खेळाडूंना एकत्रित आणून अख्खा दापोडे खेळेगा हे स्लोगन ज्या स्पर्धेला दिलं जातं. 3 दिवस ना पैशासाठी, ना स्वार्थासाठी, ना राजकारणासाठी, फक्त दापोडे गावाच्या क्रिकेटच्या अखंडतेसाठी आणि एकतेसाठी DPLचा हा दर्जेदार क्रीडा सोहळा, याची डोळा. बॉल आता या बॉलिंग मार्कवर. पहिले षटक घेऊन भानुदास, नितीन आणि विष्णू ही सलामीची जोडी. 40+ खेळाडू दापोडे गावातील अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात. या 40+ खेळाडूंनी मी तर म्हणेल राजन पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आजही 40+ आहेत, बट तरी देखील फ्लेक्झिबल बॉडी आणि एक स्टँडर्ड क्रिकेट ते खेळतात. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये भरपूर मोठा चाहता वर्ग आहे राजन दादाचा, कारण 40+ ऋषी 11 काटई या टीमसाठी ओपन टीम मधनं ते खेळतात. ऋषी 11 म्हटलं तर अर्जुनभाई पाटील यांची एक मोठी टीम आहे हर्षद दादा, तुमच्या माहितीसाठी. आणि अभिनंदन हर्षद चौधरीचं एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये त्यांना झळकावलं. स्पेशली TDPL मध्ये त्यांना जी बॅटिंग केली. आणि आजही मला एक स्ट्रोक भावेसर आठवतो, यॉर्कर बॉलला त्यांना एक्स्ट्रा कव्हरला ना जो इनसाइड आउट खेळला तो अगदी पाहण्याजोगा होता. असे काही जे फटके असतात नेहमी अविस्मरणीय राहतात आणि ते फटके खेळण्याची ताकद नक्कीच हर्षद चौधरीकडे आहे. प्रितेश पाटीलचं येणं अजून बाकी आहे या मॅचमध्ये. टार्गेट जास्त मोठं नाही आहे, 37 धावा. 40+ बॅट्समन जरी 5 ओव्हर खेळले, चांगली बॅटिंग त्यांनी केली तरी हे टार्गेट चेस होऊ शकतं. त्यामुळे महत्त्वाचं काय आहे, फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी जी SP प्रतिष्ठान आणि महादेवी ट्रान्सपोर्टमध्ये लढत आहे, विकेट त्यांना हवेत. बॉल तयार, यावी सुंदर फटका ऑन साइडला पाठवलं. डीप स्कोर ऑफ द विकेट, चेंडू सीमा पार जाईल चौकार.
आणि शेड्यूल अतिशय सुंदर आहे. 8 टीममध्ये 3 दिवस, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमची दिवाळी शॉपिंग तुमच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करता येईल. या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट म्हणजेच दापोडे वन स्टेप अहेड. जसं मगाशी म्हणाले जयवंत पाटील, एक पाऊल नेहमी पुढे म्हणजेच दापोडे. इथे थोडीशी मिसफिल्ड, एक सिंगल तर डेफिनेटली मिळेल. एका सिंगलच्या नंतर धावफलक फलकावरती पुढे जातं. टीमची टोटल आहे 7. डेफिनेटली हा शब्द सर सध्या भरपूर ट्रेनमध्ये, कारण ज्यावेळी CSK IPL फॉर्मॅटमधनं बाहेर झाली त्यावेळी माहीनं सांगितलं पुन्हा 30 ताकद आणि 30 दहशत घेऊन डेफिनेटली येईल. आणि त्यानंतर त्याने एक लाईन म्हणाली भावे सर, डेफिनेटली नोट दिस लाईन. आणि आज सध्या हा शब्द नक्कीच भरपूरांच्या डोळ्यासमोर असतो, कारण माही म्हटलं तर एक इन्स्पिरेशन आहे प्रत्येकासाठी. एक सुंदर कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल कव्हर रिजन मधनं, 2 फिल्डरला बीट करून बाउंड्रीच्या बाहेर एक क्लासिकल चौकार येतोय. असे फटके 40+ बॅट्समन खेळतात, हे पाहून एक वेगळा आनंद मिळतो की त्यांच्या बॅटमध्ये आजही तीच ताकद आणि आजही तीच गुणवत्ता आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. देखिए ओमकार, मैंने 40+ क्रिकेट को बहुत करीब से देखा है. जो शॉट छुप गए थे कहीं, वो 40+ के क्रिकेटर खेलते हैं. स्क्वायर कट, कवर ड्राइव और गेंद के मेरिट पे खेलते हैं. ये सबसे बड़ी बात है. इसीलिए ओल्ड इज गोल्ड. इस मरतबा ड्राइव किया, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद शॉर्ट कवर में गई, 1 रन. धन्यवाद. आपण व्यासपीठावर जाऊया. खरोखरच गेली कित्येक वर्षांपासून पाहतोय संपूर्ण मैदानाची जी रंगरंगोटी, एक उत्कृष्ट चित्रकार आहेत, जबरदस्त नावलौकिक आहे भिवंडी तालुक्यामध्ये असे. आणि 40+ वीर तानाजी दापोडे या संघाचे ऑलराऊंडर देखील आहेत. सुरेंद्र भोईर यांचा स्वागत, विशेष सत्कार सन्मानाने स्वागत केलं जाते. आपण जी वीर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा फोटो पाहतो या मैदानावर, ते त्यांनीच रेखाटलेले, त्यांच्याच बोटांची जादू. दरम्यान आगमन झालेले ॲडव्होकेट संजूजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता भूषणजी पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम. तर SP प्रतिष्ठानचे संघ मालक सन्माननीय मुकेश नारायण पाटील, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांचं स्वागत केलं, मोठ्या फटक्यानं शफल झाले, ऑफ स्टंपला आले, जागा बनवली आणि उमेश केन यांचा अनोखा अंदाज आणि फलंदाजाचा देखील षटकार. धाव फलकावरती इथे लाईन थोडीशी पाहावी लागेल. येस, अंपा सिग्नल व्हाईट बॉल, डावा स्टिकच्या बाहेर, एक्स्ट्रा रन इथे मिळतीये. संघ जाऊन पोहोचेल 19 वरती. म्हणूनच आपण चर्चा करत होतो भावे सर, हे 40+ बॅट्समन एवढं चांगलं खेळतात, जर हेच बॅट्समन 5 षटकं थांबले तर मी मला 5 षटकं लागणार नाही 37 धावा चेस व्हायला. बॅकफुटला येऊन कट करत असताना एक सिंगल इथे नक्कीच मिळेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतं, बट फलंदाजीमध्ये थोडंसं अपयश आलं, त्यामुळे हा दबाव आता इथे वाढत चाललाय. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल आहे धावफलकावरती आतापर्यंत 20, करायचे फक्त 37, अजून 17 धावेची गरज आहे. तर दापोडे प्रीमियर लीग मधली सगळ्यात मोठी हायलाईट, त्याच्या कारकिर्दीतली पहिली मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंना पटकावली ते धीरज पाटील जागमन होते. वेलकम धीरू. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर, फुल टॉस होता हवेमध्ये, व्यवस्थित बॅटवरती आला नाही हा बॉल. संधी तर होती मोठ्या फटक्यासाठी आणि ते मेल फक्त 1 धाव, कारण कॅच ड्रॉप झाली आहे.
Catch सर्व bounce झाल्यानंतर एक सिंगल. धन्यवाद. सर्व संघ मालकांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपला विशेष स्वागत, सन्मान आणि सत्कार केला जाईल. लॉंगॉनला बॉल इथे फील्ड केला जाईल. अजून एक सिंगल ऍड होतीये. 5 ओव्हरची मॅच आहे. एक पॉवर प्ले. आणि भिवंडी क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला सर्कलच्या बाहेर थोडेसे जास्त फिल्डर पाहायला मिळतात. सर एक गोष्ट मी नक्कीच प्रेडिक्ट करेल की इंटरनॅशनल लेवल स्टँडर्ड क्रिकेट तुम्ही खेळता तर या गोष्टींमध्ये देखील थोडासा बदलाव कुठेतरी व्हायला हवा. कारण सध्या DPL सुरू आहे. बट ज्यावेळी तुम्ही प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळाल ग्रामीण मोठ्या फॉर्मॅटवरती किंवा सिटी सर्कलच्या बाहेर फक्त मी तर म्हणेल 5च फिल्डर असायला हवे. कारण भिवंडीमध्ये बॉलिंग अटॅक एवढा चांगला आहे की बॅट्समॅनला कुठेतरी ॲडव्हान्टेज असायला हवं. फलंदाज देखील नो डाऊट घातक आहेत. कधीतरी गोलंदाजाचं करिअर देखील खराब करतात. बट काय वाटतं सर तुम्हाला की 5 फिल्डर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो. कल्याण डोंबिवली, रायगड, वाडा, त्याचबरोबरीनं बदलापूरचं क्रिकेट पाहिलं, कर्जतचं क्रिकेट पाहिलं तर फक्त 5च फिल्डर आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. या गोष्टीवरती आपलं मत नक्कीच जाणून घेऊ इच्छितो. कारण 27 वर्ष तुम्ही या विभागामध्ये समालोचन करता. देखिए ओमकार, आपने बहुत अच्छी बात छेड़ी है. वो होना चाहिए इसलिए कि गेंदबाज भिवंडी में बहुत अच्छे हैं और गेंदबाजों को टेस्टिंग भी करना चाहिए. आपने जो कहा है कि 5 खिलाड़ी नॉन पावर प्ले के ओवर में बाउंड्री पर है और 4 सर्कल में, वहाँ पर फिर खड़ा टैलेंट क्या है वो जांचा जाएगा. धन्यवाद. मी आपणास थांबवते. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. विशेष स्वागत, सन्मान आणि सत्कार RC एक्वा जे प्रोप्राइटर जिन्हें अतिशय पुण्य काम केलं है, जिसने भी किसी को प्यार से पानी पिलाया उसने समंदर को भी नीचे दिखा दिया, असे राजेश छत्रपती पाटील यांचा विशेष स्वागत आणि सत्कार केला जातो व्यासपीठावर. धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरनंतर 24. ही मॅच कदाचित लवकर संपेल असं वाटतं. त्यामुळे मी थोडं थांबतो आणि ऐकूया येणारे काही या मॅचचे नक्कीच वाटचाल कशी असेल. सिद्दीकजी भावे सरांचा आवाज. धन्यवाद. वहाँ पर सत्कार होता हुआ. जयवंत, शिकवा कोई दरिया की रवानी से नहीं है, रिश्ता ही मेरा प्यास का पानी से नहीं है. लेकिन हमारे मुख्य अतिथि ने आपको पानी से रिश्ता कर दिया. इस वक्त एक तरफा मुकाबला चलता हुआ. लेग ब्रेक गेंद, वो भी लेग स्टंप के बाहर वाइड घोषित किया अंपायर ने. 25 पे पहुंचा है स्कोर. हर्षद चौधरी को गेंदबाजी दी गई है, लेकिन कहना होगा कि मैच बिल्कुल एक तरफा होता हुआ. दुनिया में एक तरफा गेम और एक तरफा प्रेम कोई भी नहीं चाहता है. हर्षद चौधरी दापोडी की बहुत बड़ी शान कहे जाते हैं. इस मर्तबा फिर से लेग स्टंप के बाहर, फिर से वाइट. दिवाली चल रही है. बिफोर टाइम बोनस देने की बात अलग है, ये रनिंग दिवाली में बोनस दे रहे हैं. स्कोर 26 पे पहुंचा है. अगला मुकाबला जहां पर इस मरतबा ड्राइव किया सीधे ब्लेड से हाफ वॉली पे लेकर लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ 1 रन. सुख संपदा स्पोर्ट्स ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला किया है. ज्ञानदेव पाटिल को जरूर देखेंगे हम, टीम के कैप्टन है. दापोटे के जो पुराने नाम है, जो 40+ क्रिकेट के क्रिकेटर्स खेल रहे हैं, इनके शॉट्स देखने के लायक रहते. गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं. इस मरतबा ड्राइव किया गेंद को कारपेट के जरिए लॉन्ग ऑन पर 1 रन. टीए पाटिल में कुंदन पाटिल जी को भी हम खेलते हुए देखेंगे. हालांकि 40+ क्रिकेट लाया ही उन्होंने था, लेकिन ये अच्छा DPL में संगम हम देख रहे हैं. शॉर्ट गेंद बैकफुट पे चले गए. हालांकि अपने आप को जरूर पोजीशन किया था, लेकिन शॉट में ताकत को नहीं झोंक पाए. गेंद डीप स्क्वायर लेग पे पहुंची. 1 रन बनता हुआ स्कोर में. स्कोर आगे सरकता हुआ 28. धीरे धीरे जीत के दौर को खोलने की तैयारी में. 8 रन और चाहिए. हर्षद चौधरी, ओ बढ़िया गेंद फ्लाइट किया था, छोटी बैकलिप से चुरा लिया है तुमने जो रन को.
ना कि चुरा लिया है तुमने जो दिल को रन पूरा करते हुए। नंदेव पाटिल, आपकी टीम आपका इंतजार कर रही है हमारे बाईं ओर। हर्षद चौधरी कोशिश कर रहे हैं लेकिन विकेट लेने में असफल। फिर से लेग ब्रेक कट करने की कोशिश, अच्छा घुमाओ, उंगलियों के जादू को फेर रहे हैं लेकिन मैच पे बहुत मजबूत गिरफ्त इस वक्त नजर आ रही है महादेवी ट्रांसपोर्ट स्पोर्ट्स की। हर्षद चौधरी राइट आर्म ओवर द स्टंप्स, तेज गेंद हवा में खेला हुआ, स्ट्रोक कॉटन बोल्ट का खतरा और पहला झटका लगता हुआ यहां पर महादेवी ट्रांसपोर्ट को आउट होके जा रहे हैं बैट्समैन नितिन, अच्छी बल्लेबाजी के बाद। धन्यवाद सिद्दीक बाबी सर, मी आपणास थांबवतोय. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक दापोडे एकनाथजी चिंदू पाटील हे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी बंटी चौधरी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. एकनाथजी चिंदू पाटील खंदे समर्थक आहेत, वीर तानाजी दापोडे या संघाचे, आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जातोय. ओवर टू कमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबी सर. धन्यवाद जयवंत पाटिल। बहुत सुहाना मौसम, अब हवा चल रही है, हालांकि कल के बनिस्बत आज गर्मी ज़्यादा है। आप देख रहे हैं दापोडा प्रीमियर लीग डीपीएल में आप सभी का हार्दिक स्वागत है। 12 गेंदों में 8 रन बचाना है, 7 रन। काम बहुत मुश्किल, लेकिन क्रिकेट में इम्पॉसिबल शब्द है ही नहीं जब तक आखिरी गेंद ना फेंकी जाए। इस मर्तबा भटके अपनी दिशा में वाइड से शुरुआत करते हुए गेंदबाज सतीश, 6 रनों की जरूरत। उछाल दिया गेंद को मिड विकेट पर और मैच को फिनिश कर दिया यहां पर अभिनंदन। ये देखिए सावन का केनी का, मेरे ख्याल से अंपायर केनी का एक अलग अंदाज बिली बॉर्डन की तरह, और इस मैच को जीत लिया अभिनंदन। महादेवी ट्रांसपोर्ट एंड 8 लाख एसपी प्रतिष्ठान। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम चल रहे हैं और उस खिलाड़ी का नाम है